हाय स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रेव्हेन्यू स्टेटमेंट रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा कोणते रेशोज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तसंच त्यांनी डेबिट आणि क्रेडिट साईडला जी ॲटम्स दिले आहेत, जी इन्फॉर्मेशन दिली आहे, ही वर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये कोणत्या हेडच्या अंडर येते, कोणत्या हेडखाली येतात ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. जे त्यांनी 5 रेशोज दिले आहेत वरती तुम्हाला दिसत असतील बघा. हे 5 रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग सर्वात आधी जसं आपण वर्टिकल बॅलन्स शीट रेशो कॅल्क्युलेट करताना आपण वर्टिकल बॅलन्स शीट प्रेझेंट केली, तसंच आता आपल्याला इथे वर्टिकल इन्कम स्टेटमेंट प्रेझेंट करायचे, जे तुम्ही ह्या आधीसुद्धा केलेलं आहे. काही नवीन नाही आहे. फक्त ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक गोष्ट नवीन दिसेल, ते म्हणजे त्यांनी नेट प्रॉफिट आधीच दिलेलं आहे. नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट हे त्यांनी आधी दिलेलं आहे. आपण जे आधी प्रॉब्लेम सेपरेटली स्टडी केले वर्टिकल इन्कम स्टेटमेंटचे, त्यामध्ये नेट प्रॉफिट आपण काढायचो, इथे त्यांनी आधीच दिलेलं आहे. हा एक चेंज आहे, पण ह्याचा अर्थ जी मेथड आहे ती चेंज होत नाही, ती जी आहे तशीच राहणार आहे. तर तुम्ही कन्फ्यूज्ड होऊ नका. आता आपण एक ॲक्च्युली प्रॉब्लेम वर्टिकल इन्कम स्टेटमेंट प्रेझेंट करून रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची असतं हे आता आपण बघणार आहोत. ओके, मग मी वर्टिकल स्टेटमेंटकडे येते. बघा, वर्टिकल इन्कम स्टेटमेंट, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंटच्या 3 कॉलम्स, जसे आपण नेहमी ड्रॉ करतो सेम तसंच. मग बघा, पहिलंच त्यांनी दिलं आहे सेल्स 60 लाख. मग प्रॉब्लेममध्ये या त्यांनी दिलं आहे बघा, बाय सेल्स 60 लाख. मग मी तिथे घेतलं आहे लेस रिटर्न नील आहे, कारण रिटर्नशी रिलेटेड कोणतीही इन्फॉर्मेशन त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही आहे. सो मी तिथे नील म्हटलं आहे. अँड नेट सेल आहे 60 लाख. लेस, नेक्स्ट लाईनला बघा, लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. मग कॉस्ट ऑफ गुड सोल्ड या हेडच्या खाली कोणते आयटम्स येत आहेत, तर ओपनिंग स्टॉक अँड परचेस. मग मी तिथे घेतले आहेत बघा, ओपनिंग स्टॉक 6 लाख अँड परचेस 51,60,000. ओके, मग त्या दोघांची टोटल आहे 57,60,000. ओके, त्यामधून लेस म्हणायचं क्लोजिंग स्टॉक. प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलं आहे बघा, बाय क्लोजिंग स्टॉक 6 लाख. मग ते करायचं लेस क्लोजिंग स्टॉक 6 लाख. मग 57,60,000मधून 6 लाख मायनस केले की तुमची येणारी अमाऊंट असणार 51,60,000. ओके, मग 51,60,000 इज युअर टोटल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. ओके, मग ग्रॉस प्रॉफिट 60 लाखातून 51,60,000 मायनस केलं की तुमचं ग्रॉस प्रॉफिट येणार 8,40,000, 8,40,000. प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलं आहे बघा, ग्रॉस प्रॉफिट 8,40,000. मग ते तुमचं येणार ग्रॉस प्रॉफिट. त्यानंतर नेक्स्ट लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्यामधला पहिला हेड आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. मग ह्या हेडच्या अंडर कोणते आयटम येतात, त्या प्रॉब्लेममध्ये या त्यांनी दिलं आहे बघा, टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस दिलं आहे 80,000. देन रेंट आहे अँड डेप्रिसिएशन. हे मी तिथे घेतलं आहे बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 80,000, रेंट 56,000 अँड डेप्रिसिएशन आहे 2 लाख. सो 80,000 प्लस 56,000 प्लस 2 लाख इज इक्वल टू 3,36,000. ओके, त्यानंतर बी येणार सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. प्रॉब्लेममध्ये त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे बघा, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसमध्ये सेलिंग एक्सपेन्सेस 44,000. मग मी तिथे घेतलेलं आहे बघा, जशाक तसं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 44,000. ओके, देन नेक्स्ट सी आहे फायनान्स एक्सपेन्सेस. फायनान्स एक्सपेन्सेस ह्या हेडशी रिलेटेड कोणतीही इन्फॉर्मेशन त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही आहे, म्हणून मी ते नील म्हटलं आहे. टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, मग सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसची टोटल 3,36,000 अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसची टोटल 3,36,000 अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसची टोटल 44,000. ह्या दोघांची टोटल करायची, व तुमची येणारी अमाऊंट असणार आहे ती 3,80,000 अँड दॅट इज युअर टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ओके, त्यानंतर नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट 4,60,000. मग 4,60,000 कसं आलं तुमचं, तर जे तुमचं ग्रॉस प्रॉफिट आहे 8,40,000,
ग्रॉस प्रॉफिट 8,40,000, ह्यामधून 3,80,000 मायनस करायचे. मग तुमचं येणारं अमाऊंट ॲन्सर आहे 4,60,000 अँड दिस इज युअर नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. ओके. त्यानंतर लेस इंटरेस्ट प्रॉब्लेममध्ये या त्यांनी दिलं आहे बघा, इंटरेस्ट दिलेला आहे 90,000. मग मी तो तिथे घेतला आहे. लेस इंटरेस्ट 90,000. मग 4,60,000मधून 90,000 मायनस केले की येणारं ॲन्सर आहे 3,70,000, 3,70,000 अँड धिस इज युअर नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. ओके. त्यामध्ये ॲड नॉन ऑपरेटिंग इन्कम. नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये त्याने प्रॉब्लेममध्ये दिलं आहे बघा, बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट. हे तुमचं नॉन ऑपरेटिंग इन्कम या हेडच्या अंडर येणार आहे. मग मी ते तिथे घेतलं आहे बघा, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट त्याने दिलं आहे 1,10,000. मग 3,70,000 1,10,000 ॲड केली की येणारी अमाऊंट आहे 4,80,000. ओके. त्यामधून लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे. ओके. मग नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स 4,80,000 आणि लेस इन्कम टॅक्स प्रोव्हिजन. प्रॉब्लेममध्ये या त्यांनी दिलं आहे बघा, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन 2,40,000. मग मी ते तिथे घेतलेलं आहे बघा, लेस इन्कम टॅक्स प्रोव्हिजन 2,40,000 म्हणजे नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट आहे तुमचं. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स जे आहे 4,80,000, त्याच्यातून इन्कम टॅक्स प्रोव्हिजन 2,40,000 मायनस करायचं. मग तुमचा येणारा ॲन्सर आहे 2,40,000. 4,80,000तून 2,40,000 मायनस केले की येणारा ॲन्सर आहे 2,40,000. सो युअर नेट प्रॉफिट इज 2,40,000. मग प्रॉब्लेममध्ये त्याने किती दिले आहे नेट प्रॉफिट बघा, नेट प्रॉफिट 2,40,000. सो हे तुमचं नेट प्रॉफिट आहे 2,40,000. ओके. मग आता ह्यावर आपल्याला आपले रेशोज कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग मी रेशोजकडे येते बघा. त्यांनी पहिला रेशो दिला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल इंटू 100. मग ग्रॉस प्रॉफिट किती आहे तुमचं प्रॉब्लेममध्ये बघा, ग्रॉस प्रॉफिट त्यांनी दिलं आहे 8,40,000. मग ते घ्यायचं आणि नेट सेल त्यांनी किती दिलं आहे 60 लाख. मग बघा 8,40,000 डिवाइड बाय 60 लाख इंटू 100 इज इक्वल टू 40%. ओके. हा झाला पहिला रेशो. सेकंड आहे ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइड बाय नेट सेल इंटू 100. इंटू 100 हे माझं जरा लहान झालं आहे, तो 100 हा तुम्ही लिहिताना तो व्यवस्थित लिहा. ओके. जागा नसल्यामुळे मी ते तिथे एका कोपऱ्यात घेतलेलं आहे. पण आपला फॉर्म्युला आहे ऑपरेटिंग रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइड बाय नेट सेल इंटू 100. नेक्स्ट लाईनला बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपलं किती आलं आहे, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे 51,60,000 प्लस आपलं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये इथे त्यांनी म्हटलं आहे बघा, टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती आहे 3,80,000. मग इथे घ्यायचं ऑपरेटिंग रेशो 51,60,000 प्लस 3,80,000 डिवाइड बाय 60 लाख नेट सेल इंटू 100. मग तुमचा ॲन्सर येणार 55,40,000 डिवाइड बाय नेट सेल 60 लाख इज इक्वल टू 92.34%. ओके. आता आपला तिसरा रेशो आहे नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. जे मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला आहे त्यामध्ये मी नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय नेट सेल इंटू 100 अँड नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स डिवाइड बाय नेट सेल इंटू 100 हे पण दिलेलं आहे. कन्फ्यूज होऊ नका, तुम्हाला माहिती असावं, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असावी म्हणून मी ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके. आपला नेट प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल इंटू 100. आपलं नेट प्रॉफिट किती आलेलं आहे, तर 2,40,000 डिवाइड बाय नेट सेल 60 लाख. ओके. मग आपला ॲन्सर येणार 4%. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशोचं बघा फॉर्म्युला, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक
नेक्स्ट लाईनला बघा 51,60,000 डिवाइड बाय 6 lakh इज इक्वल टू 8.6 टाइम्स. मग आता हे जे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे ते तुम्हाला माहिती आहे. आपलं जे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आलेलं आहे 51,60,000 ते आपण तिथे घेतलेलं आहे. ओके. मग आता हे ॲव्हरेज स्टॉक 6 lakh कसं आलं, तर मी खाली म्हटलं आहे बघा, ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. मग प्रॉब्लेममध्ये त्यांनी क्लिअरली दिलेलं आहे बघा. ओपनिंग स्टॉक त्यांनी दिलेला आहे बघा. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट त्यांनी दिलेली आहे बघा. 6 lakh दिलेलं आहे त्यांनी ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक त्यांनी दिलेला आहे 6 lakh. मग मी तिथे घेतलेलं आहे बघा. ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2 इज इक्वल टू नेक्स्ट लाईनला बघा 6 lakh प्लस 6 lakh डिवाइड बाय 2. 6 lakhs प्लस 6 lakh ह्या दोघांची टोटल किती आहे 12 lakh. मग 12 lakh डिवाइड बाय 2 हे तुम्ही केलं की तुमचा येणारा ॲन्सर आहे 6 lakh. ओके. मग ते तुमचं ॲव्हरेज स्टॉक येणार. ॲव्हरेज स्टॉक कसं येतं आहे परत सांगते. ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. नेक्स्ट लाईनला घेतलं आहे ओपनिंग स्टॉकची टोटल 6 lakh प्लस क्लोजिंग स्टॉकची टोटल 6 lakh डिवाइड बाय 2. मग 6 lakhs प्लस 6 lakh 12 lakh. मग 12 lakh डिवाइड बाय 2 केलं की तुमचा ॲन्सर येणार 6 lakh. मग ते तुमचं ॲव्हरेज स्टॉक घ्यायचं आहे 6 lakhs. मग 51,60,000 डिवाइड बाय 6 lakh इज इक्वल टू 8.6 हे तुमचं ॲन्सर येणार. ओके. त्यानंतर लास्ट आहे तो म्हणजे एक्सपेन्सेस रेशो. एक्सपेन्सेस रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर एक्सपेन्सेस रेशो इज इक्वल टू एक्सपेन्सेस डिवाइड बाय नेट सेल इंटू 100. एक्सपेन्सेसमध्ये त्यांनी ॲक्च्युली कोणता एक्सपेन्सेस दिला आहे का, नाही. त्यांनी डायरेक्ट म्हटलं आहे एक्सपेन्सेस डिवाइड बाय नेट सेल इंटू 100. खूपदा प्रॉब्लेममध्ये ते रेशो कॅल्क्युलेट करताना सांगतात की बाबा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, कॅल्क्युलेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किंवा कॅल्क्युलेट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असं ते सांगतात खूप प्रॉब्लेम्समध्ये. पण ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी असं काहीही मेन्शन केलेलं नाही आहे. मग एक्सपेन्सेस रेशो इज इक्वल टू एक्सपेन्सेस डिवाइड बाय नेट सेल इंटू 100. मग एक्सपेन्सेस आपण काय घ्यायचं, तर प्रॉब्लेममध्ये त्यांनी टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हटलं आहे बघा 3,80,000. मग ते तिथे घ्यायचं आहे आपण आणि नेट सेल जे आपलं आलं आहे 60 lakh ते घ्यायचं. सो 3,80,000 डिवाइड बाय 60 lakh इंटू 100. नेक्स्ट लाईनला तुमचं ॲन्सर आहे ना 6.34%. हे तुमचं झालं एक्सपेन्सेस रेशोचं ॲन्सर. एवढं सोपं आहे, काही कठीण नाही आहे. जसं आजपर्यंत तुम्ही वर्टिकल इन्कम स्टेटमेंट प्रेझेंट केलेली आहे सेम त्याच पद्धतीत आपल्याला वर्टिकल इन्कम स्टेटमेंट प्रेझेंट करायचं आहे आणि त्यानुसार त्यांनी दिलेले जे रेशो असणार आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आहे. रेव्हेन्यू इन्कम स्टेटमेंट रेशोमध्ये त्यांनी एकूण 5 रेशो दिलेले आहेत. कोणते आहेत परत सांगते. ग्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, नेट प्रॉफिट रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो अँड एक्सपेन्सेस रेशो. ओके. खूप सोपं आहे. लगेच जसजसं अजून प्रॉब्लेम्स आपण घेऊ तुमच्या लगेच अजून लक्षात येणार. कारण वर्टिकल इन्कम स्टेटमेंट जे आहे ते तुम्ही ह्या आधीसुद्धा प्रेझेंट केलेलं आहे. ह्या आधीसुद्धा 5-6 प्रॉब्लेम्स तुम्ही तसे सॉल्व केलेले आहेत. ओके. आय जस्ट होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. थँक्यू.